बुलेटिनची सुरुवात करूयात गडचिरोलीतील एका बातमीनं। गडचिरोलीत नक्षलवाद्यांची दहशत सुरू आहे। त्यांनी सुराजगड लोह खनिज प्रकल्पात 50 ट्रक जाळलेत। एटापल्ली तालुक्यातील ही घटना आहे। खाण उद्योजकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे यामुळे पसरलेलं, तर घटनास्थळी पोलीस देखील रवाना करण्यात आलेत। गडचिरोलीतलं हे सगळं प्रकरण आहे। सुराजगड लोह खनिज मधील 9 ट्रक जाळण्यात आलेत। या ठिकाणी पोलीस देखील घटनास्थळी पोहोचलेत। एटापल्ली तालुक्यातील ही सगळी घटना आहे। खाण उद्योजकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय यामुळे गडचिरोलीमध्ये खाण उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नक्षलवाद्यांचा दहशत अद्यापही सुरू आहे। याबाबत अधिक माहिती देतात ओमप्रकाश सुनारकर, आपले प्रतिनिधी आहेत गडचिरोलीहून। ओमप्रकाश, काय अधिक माहिती द्याल? अगदी बरोबर आहे। नक्षल्यांनी आज दुपारच्या नंतर 40 ते 45 गाड्यांना आग लागल्याची माहिती आलेली आहे। यामध्ये बऱ्याच दिवसापासून नक्षल्यांचा सुरजागड प्रकल्पातील जो प्रकल्प चालू आहे, लोह प्रकल्प, त्याला विरोध होता आणि आज हे 500 गाड्या जवळपास गेले होते। त्यापैकी 50 गाड्या जे टेकडावर चढले होते त्यांना आगीचे स्वाहा केलं असं माहिती आली आहे। महत्वाचं म्हणजे एटापल्ली तालुक्यात जे उत्खनन चालू आहे सुरजागडमध्ये, या ठिकाणी येथील जनता स्थानिक विरोध केला होता, कारण या लोकांना तिथं घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि नक्षल्यांनी तो सुरुवातीपासूनच विरोध केला होता। मात्र यामध्ये नक्षल्यांनी आज संधीचा फायदा घेऊन या ठिकाणी जाळण्यात आला। ते पोलीस स्टेशन बिड्री म्हणून येतं एटापल्ली तालुक्यातील, त्या ठिकाणचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहे आता घटनेच्या ठिकाणी, आणि अधिक तपास थोड्या वेळातच माहिती होईल। चल माहिती नक्कीच ओमप्रकाश, धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल। तर लोह खनिज प्रकल्पाला आधीपासूनच नक्षलवाद्यांकडून विरोध होता आणि याच कारणास्तव 50 ट्रक जाळण्यात आलेत खाण उद्योजकांमध्ये। यामुळे दहशतीचं आता वातावरण पसरलंय। याबाबत घटनास्थळी पोलीस दाखल झालेत आणि थोड्याच वेळात अधिक माहिती देखील यामुळे जाणून घेण्यात येईल।